नाशिक जिल्हा शिक्षक उपसंचालक कार्यालय येथे 4 जिल्ह्यातील सर्व शिक्षक मुख्याध्यापक संघटना यांच्या वतीनं संजय राठोड शिक्षक उपसंचालक यांच्या कार्यालयात आज जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते। शिक्षक आमदार नरेंद्र दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज नंदुरबार, नाशिक, धुळे, जळगाव या 4 जिल्हे मिळून सर्व संघटना एकत्रित आल्यानं नाशिक रोड विभागीय कार्यालय येथे उपसंचालक कार्यालय येथे मोठा गोंधळ सुरू झाला। यावेळी राठोड यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे फोन करून पोलिसांचा ताफा घटनास्थळी बोलावून घेत सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांशी संवाद साधला। यावेळी कर्मचाऱ्यांनी शालार्थ आयडी मंडळ मान्यता, थकीत पगार, शिक्षक मान्यता आदी समस्या आमदार दराडे आणि उपसंचालक संजय राठोड यांच्याकडे मांडल्या। मेडिकल बिल किंवा शालार्थीच्या बाबतीत शालार्थीचे माझ्याकडे जे आदेश आहेत ना, ते आदेश खूप लिमिटेड आहेत। कदाचित ते तुमच्याकडे आदेश असतील, ते बरोबर असतील का चुकीचे असतील ते तपासून मला ते बघावं लागेल। त्याला थोडंसं वेळ लागेल। त्या सरांनी जे आपल्याला फेब्रुवारीची वेळ दिलेली आहे, आम्ही सगळ्या गोष्टी प्रायोरिटीने करू। अनुकंपा, त्याच्यानंतर आणखी कोणाचं ते 25 कॉलेजेसचं बिल झालेलं आहे, सेन्सिटिव्हली हे सगळे विषय हँडल करू। तुमच्याकडून थोडंसं सपोर्टची गरज आहे, तुमच्या सहकार्याची गरज आहे। माननीय आमदार महोदयांमार्फत आपल्याला ही सगळी कामं वेळेत मार्गी लागतील। मागच्या 2-3 महिन्यामध्ये आमचं ऑफिसचं काम कमी झालं, आम्हाला दुसरे कामं जास्त पडले, म्हणजे कोर्टापासून बाकीचे बरेच हे आहे, त्यामुळे हे राहिलेलं आहे। सध्या नॉर्मल सिच्युएशन नाही आहे। नॉर्मल सिच्युएशन राहिली असती तर तुमचे हे कुठलेही काम अडले नसते। हे मी तुम्हाला एक सांगतो। आता या प्रश्नाला वेगळे प्रश्न आहेत। आता हे दिग्रजकर साहेब 3 महिन्यापासून आले, मी 6 महिन्यापासून आलो। 2.5 वर्षाचे कामं राहिले असतील, 10 वर्षाचे कामं राहिले असतील। आम्ही म्हणत नाही की त्यांनी करत नाही, पण ते पण आम्ही टप्प्याटप्प्याने ते व्यवस्थित पुढे आणू। आपण जे योग्य कामं आहेत ते योग्य कामं मार्गी लावूया, अशी मी माझ्या कार्यालयाच्या वतीनं आपल्याला ग्वाही देतो। 26 पर्यंत शासनाने तो पेंडिंग ठेवलेला आहे, त्यावर कोर्टात याचिका टाकलेली आहे। ती माझ्याच नावाने आहे, गायत्री सुभाष मुळे या नावाने याचिका चालू आहे। अजूनही ते याचिकेचा निर्णय लागत नाहीये आणि आम्ही लोक जे गोरगरीब लोक आपल्या 50 रुपये तासावर 150 ते 200 किलोमीटर जात आहे। आता तुम्ही मला सांगा, 150 ते 200 किलोमीटर जात आहे। आज 2025ला जो काही GR काढला शासनाने 5 जूनचा, त्याच्या मार्फत या लोकांना आजपर्यंत मानधन देण्यात आलेलं नाही। आमची जी नियुक्ती ही तात्पुरत्या स्वरूपात आहे आणि आमचा कोर्टामध्ये पाठपुरावा असा चालू आहे का आम्हा लोकांचं समायोजन करा, का आम्ही 2012-13 पासून शाळेच्या विद्यार्थ्यांना कला, क्रीडा, कार्यानुभव विषय शिकवत आहोत आणि आमच्या या विषयामुळे शाळेमध्ये विद्यार्थ्यांची प्रगती होत आहे। आज स्पोर्ट्स टीचर म्हणून आमच्या एवढ्या स्पर्धा झाल्या नाशिक महानगरपालिकेत। आज आमचे विद्यार्थी हे खेळाडू म्हणून जिल्हास्तरीय त्यांना पारितोषिक मिळालेले आहे। आमचे चित्रकलेचे विद्यार्थी आहेत, त्यांची चित्र न्याय मिळत नाही। न्याय मिळण्यासाठी आम्ही शासनाचं एक मंत्रालय, एक अधिकारी, एक मंत्री महोदय सोडलेले नाही, तर आमच्या कोणत्याही गोष्टीला दाद दिली जात नाही, तर आम्ही लोकांनी करायचं काय? आज मानधनापासून वंचित आहे। जून पासून तो डिसेंबर झाला, आता जानेवारी चालू झाला, तरी या लोकांना मानधन मिळालेलं नाहीये। अख्ख्या महाराष्ट्राने, अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेने आनंदात दिवाळी साजरी केली आणि आमचे अंशकालीन निदेशक त्यांना साधं 50 रुपये तासाचं मानधन सुद्धा मिळालं नाही। एवढी शोकांतिका या महाराष्ट्रामध्ये। प्रतिनिधी प्रशांत जेजुरकर, दिशा न्यूज, नाशिक रोड।